लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सरकार करणार असल्याची माहिती समोर आली आहे। ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यांच्या घरी कार आहे, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात येत होतं। पण सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। काहीही झालं तरी योजना बंद होणार नसल्याची भूमिका सरकारने घेतली आहे। पाहूया। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी होणार। लाखो लाभार्थी महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार। लाभार्थ्यांची छाननी न करण्याचा सरकारचा निर्धार। विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची छाननी करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती समोर आली होती। वार्षिक 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार असल्याचं सांगण्यात येऊ लागलंय। विरोधकांनी या निर्णयावर टीका केली आहे। मतदानाची गरज संपल्यावर आता लाभार्थ्यांवर कात्री चालवली जात असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय। की 1500 रुपयाला मत बहिणींची महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला, लाच होती। तेव्हा त्यांना निकष, नियम, कागदपत्र या संदर्भात भान राहिलं नाही। फक्त त्यांना मतं विकत घ्यायची होती। काही लाख महिला अशा प्रकारे आता त्यांच्या समोर आलेल्या आहेत। म्हणजे हे पैसे तुम्ही चुकीच्या मार्गाने दिलेत आणि आता तुमचे डोळे उघडलेत। त्या बोजा सरकारच्या तुजरीवर पडतोय, तो बंद केला पाहिजे। आणि आता त्यांच्या हालचाली सुरू झाल्यात, कारण पैसे आणणार कुठून? उत्पन्नाची साधनं काय, रेव्हेन्यू सोर्सेस काय आहेत? लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांची छाननी करण्याचा कोणताही विचार सरकार करत नाही असं स्पष्टीकरण माजी मंत्री आदिती तटकरे यांनी दिलंय। विरोधक उगाचच अफवा पसरवत असल्याचा आरोपही सत्ताधाऱ्यांनी केलाय। ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहनं आहेत त्यांना बाद करण्यात येईल। एक तर अशी कुठेही चर्चा नाही। दुसरी गोष्ट, असा कुठेही शासन निर्णय, सर्क्युलर किंवा कुठेही निकषांमध्ये बदल असे लेखी आदेश कधी शासनाकडून आलेले नाही आहेत। त्यामुळे विनाकारण आता ही योजना चांगल्या पद्धतीनं राबवली जाते। महिलांमध्ये आनंद आहे, त्या आनंदामध्ये विरजण घालण्याचं काम हे कुठे ना कुठेतरी करण्यात येत आहे। त्यामुळे अजिबातही कुठल्याही माता भगिनींनी अशा पद्धतीचा गैरसमज करून घेऊ नये। आम्ही ज्या वेळेला अर्ज घेतले त्यावेळेला ते ऑफलाईन अर्जसुद्धा ऑनलाईन भरून घेतलेले आहेत। त्यांची स्क्रुटिनी झालेली आहे, त्यांची छाननी झालेली आहेत। एखादी जर पुढे मागे कधीही तक्रार आली तर त्या तक्रारीचं निरसन आणि त्या पद्धतीची स्क्रुटिनी कशी करायची ही त्यावेळेला शासन किंवा जो विभाग आहे तो ठरवेल। लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची छाननी करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे पुढच्या काळातही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना दर महिन्याला पैसे मिळतच राहणार हे अधोरेखित झालंय। सरकारनं योजनेबाबत ग्वाही दिल्यानं लाडक्या बहिणींचा जीव भांड्यात पडलाय। दिल्लीहून उर्वशी खोनासह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।